विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस अर्थात कृषी सेवेतील वर्ग 1 किंवा गट अ, गट ब व गट ब कनिष्ठ या संवर्गातील 258 पदं या 25 ऑगस्टला होणाऱ्या राज्यसेवेच्या माध्यमातून भरावीत यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली, आंदोलनं केली, मंत्र्यांना भेटले, मुख्यमंत्र्यांना भेटले आणि या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून एमपीएससी आयोगाने आज पहाटे सकाळी खरं तर पहाटे म्हणण्यापेक्षा आपण मध्यरात्री म्हणूया सकाळी 1:19 एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटच्या माध्यमातून ही जी आपली कृषी सेवेतली पदं आहेत ही भरण्यासाठी पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये जाहिरात काढण्यात येईल असं सांगितलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो कालच एमपीएससीने हे प्रसिद्धीपत्रक काढलं होतं ज्यामध्ये तुम्हाला दाखवतो त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये एमपीएससीने सांगितलं होतं की या ठिकाणी महाराष्ट्र कृषी सेवा गट अ गट ब संवर्गातील 258 पदांचं मागणीपत्र जे आहे ते आयोगाला 16 ऑगस्टला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आता हे मागणीपत्रातले जे जागा आहेत त्या लगेच ह्या ॲडमध्ये ह्या जाहिरातीमध्ये ॲड करता येणार नाहीत कारण 25 ऑगस्टला जी परीक्षा घ्यायची आहे राज्यसेवेची त्याची सगळी पूर्वतयारी झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत नियोजन करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहताय की विद्यार्थी बघा हे मुख्यमंत्र्यांना विद्यार्थी भेटले, त्यानंतर हे पुण्यामध्ये हे सगळे आंदोलनं काल झालेले आहेत आणि त्यानंतर रात्री उशिरा एमपीएससीच्या माध्यमातून एक ट्विट करण्यात आलेलं आहे. हे बघा हे ट्विट आहे की महाराष्ट्र कृषी सेवेतील बघा आता हे किती वाजता आलेले ट्विट 1:19 महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ गट ब व गट ब कनिष्ठ संवर्गातील पदांच्या मागणीपत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की प्रस्तुत संवर्गाकरिताची जाहिरात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजेच कृषी संवर्गातील जी पदं आहेत त्यासाठी जाहिरात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजेच कृषीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं ही एक खूप दिलासादायक बातमी आहे. कारण आपणा सर्वांना माहिती आहे खरं तर कृषी विभागातील अनेक पदं रिक्त आहेत. कृषी विभागातील अधिकाऱ्यांवरती प्रचंड कामाचा दबाव आहे, कामाची प्रचंड त्यांच्यावरती जबाबदारी आहे. एक अधिकारी 2-2, 3-3 विभागाचं काम बघतोय. त्यातच 2021ला परीक्षा झाल्या त्यातीलही अधिकाऱ्यांना अजून नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. 2022ला परीक्षा झाली त्याही अधिकाऱ्यांना नियुक्त्या नाहीत आणि आता ही 258 पदं राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये येणं गरजेचं असताना ती पदं सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली नाही. एमपीएससी आयोगाने सांगितलं की मागणीपत्रच नाही. आता मागणीपत्र आलं तर 16 ऑगस्टला आत्ताशी आलंय. मग आता ही जी सगळी कृषी संवर्गातील विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा आक्रोश खरं तर हा साहजिक आहे. या विद्यार्थ्यांवरती होणारा अन्याय हा आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. कारण यातील अनेक विद्यार्थी असे आहेत की जे प्रामाणिकपणे अभ्यास करतायत आणि आता त्यांचं वय संपण्याच्या वाटेवरती आहे. वयोमर्यादा जी आहे एमपीएससीची ती आता ते ओलांडतायत. मग अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न आहे आणि मग लॉकडाऊन असेल किंवा सरकारच्या आणि एमपीएससी आयोगाचं थोडीशी त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंगचा पार्ट किंवा जे काही आपण म्हणतो ना की त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे त्याची कुठेतरी कमतरताचा फटका या विद्यार्थ्यांना बसू नये लक्षात घ्या. त्यातल्या त्यात आता पुन्हा एकदा विद्यार्थी जागृत झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनं केल्यामुळे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या लोकांची भेटीगाठी घेतल्यामुळे आता एमपीएससी आयोगाने काय ट्विट केलंय की पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये आम्ही जाहिरात काढतोय. खरं तर ही खरंच चांगली गोष्ट आहे. आता संभ्रमात न राहता आपण सर्वांनी अभ्यास करूया कारण आता आपल्या मागणीला यश मिळालेलं आहे. आपली मागणी मान्य झाली आहे. हां पुढच्या 2 ते 3 दिवसात जाहिरात नाही आली तर पुन्हा एकदा आपण लढा देऊ आणि त्या संपूर्ण लढ्याला इग्नाइट अकॅडमी तुमच्या पाठीशी असेल. कारण जिथे जिथे विद्यार्थ्यांचा हिताचा मुद्दा येतो किंवा जिथे जिथे विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो अशा प्रत्येक ठिकाणी इग्नाइट अकॅडमी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभी राहते आणि ह्याही तुमच्या लढ्यामध्ये आंदोलनामध्ये जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे इग्नाइट अकॅडमी सदैव तुमच्या पाठीशी उभी असेल. आता विद्यार्थी मित्रांनो पुढे काय म्हटलंय की या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर 2024 अखेरपर्यंत करण्यात येईल. म्हणजेच पूर्व परीक्षा जी आपली आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये होईल, ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत. म्हणजे लक्षात घ्या आता ऑगस्टचे 10 दिवस राहिलेले आहेत, सप्टेंबरचा पूर्ण महिना आणि ऑक्टोबरचा पूर्ण महिना म्हणजे साधारणतः एक 2 महिने आपल्या हातामध्ये आहेत. या 2 महिन्यामध्ये आपल्याला तयारी करायची आहे. परीक्षा देऊन आपल्याला सिलेक्ट आपण कसं होऊ हा विचार आपण करायचा आहे.
त्यासाठी आता तुम्ही अभ्यास करा. आता बाकीच्या गोष्टी डोक्यात न ठेवता आता अभ्यास करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या 2-4 दिवसामध्ये जाहिरात नाही आली तर आपल्याला आपली दिशा क्लिअर आहे, पण आता अभ्यास करा. कारण शेवटी मागणीला यश आलं पण मग अभ्यासात आपण कमी पडता कामा नये. ठीक आहे, ही एक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे या वेगवेगळ्या परीक्षांसंदर्भातले व्हिडिओज बघण्यासाठी आजच हे इग्नाइट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत थांबूया. खूप खूप धन्यवाद.